स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. सिलेंडर घेण्यासाठी गॅस एजन्सीवर लोकांची गर्दी. पहा विट्यात काय घडतोय प्रकार. 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप. आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम. गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना. आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. प्रवेश सुरू 2026-27. डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूल विटा CBSE. नर्सरी, LKG, UKG, 1ली ते 10वी, रोबोटिक्स, प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड, स्कूल ERP ॲप, अबॅकस, आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC, MTSC, NSSC स्कॉलरशिप परीक्षा तयारी. 8वी पासून IIT, JEE, नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू. 50,000 स्क्वेअर फूटचं भव्य मैदान, अम्युजमेंट पार्क, तायक्वांदो, योगा, स्केटिंग, धनुर्विद्या, संगीत, गिटार, डान्स. संपर्क करा. नमस्कार दर्शक हो, मी चंद्रकांत जाधव आणि आपण पाहतात स्टार न्यूज मराठी. खरं तर गेल्या अनेक दिवसापासून गॅस सिलेंडर घेण्यासाठी अनेकांची धावपळ सुरू आहे. मी आत्ता आलेलो आहे विटा येथील भारत गॅस एजन्सीच्या समोर. मी तुम्हाला या ठिकाणचं चित्र दाखवू शकतो. काय आहे इथे, काय नेमकी परिस्थिती आहे इथे मी तुम्हाला दाखवू शकतो. खरं तर शासनाने एक गॅस सिलेंडर मिळण्याबाबत नियम जारी केलेला आहे आणि त्यामध्ये गॅस बुकिंग केल्यानंतर जवळपास 1 महिन्यानंतर तो गॅस सिलेंडर दिला जाणार आहे. अनेकांनी गॅस सिलेंडर घेण्यासाठी या ठिकाणी धावपळ सुरू केली असली तरी त्यांना गॅस सिलेंडर मिळत नाही आहे. आता जर बघितलं तर आज बुकिंग केल्यानंतर सिलेंडर तुम्ही ज्या वेळेला घेता त्यानंतर 1 महिन्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी रिफिल मिळणार आहे. आणि खरं तर गॅस सिलेंडरचा या ठिकाणी साठा होत असला तरी अनेकांनी या ठिकाणी पॅनिक होऊन गॅस सिलेंडरचं बुकिंग केलेलं आहे. त्यामुळे दररोजच्या दररोज गॅस सिलेंडर अनेकांना मिळत नाहीत. खरं तर आज बघितलं तर दिनांक 12 ते 13 या दिवसाचं गॅस सिलेंडरचं वितरण सुरू आहे. परंतु अनेक जणांना ते देखील भेटत नाही. गावोगावी या गॅस एजन्सीच्या गाड्या जातात आणि लोकांना सिलेंडर वितरित करतात. मात्र अनेकांचा नंबर येत नसल्याने त्यांना रिफिल मिळत नाही आहे. परिणामी बुकिंग केल्यानंतर देखील जवळपास 10 ते 15 दिवसाचं वेटिंग अनेकांना करावं लागत आहे. बुकिंग झाल्यानंतर 1 महिन्याचं बुकिंग जरी असलं तरी 10 ते 15 दिवस परत लोकांना वेटिंग करावं लागत आहे. दादा तुम्ही काय कशासाठी आलाय, सिलेंडर भेटला का काय? किती दिवस, कुठलं गाव? तर या ठिकाणी अनेक जण सिलेंडर नेण्यासाठी येत असला तरी त्यांना सिलेंडर मिळतो का नाही याची शाश्वती नाही. खरं तर शासनानं एक नियम काढलेला आहे की 30 दिवसानंतर बुकिंग केलं जाईल. मात्र काही वेळेला लोक बुकिंग करायला गेलं तर इथला जो नंबर आहे तो लागत नाही आणि जरी लागला तरी शासनाचं जे नियम केलेला आहे सिलेंडर वितरित करण्याबाबत तो सिनियरिटीनुसारच या ठिकाणी दिला जातो आहे. तारखेनुसारच लोकांना या ठिकाणी गॅस सिलेंडर वितरित केला जातो आहे. परिणामी 1 महिन्याच्या वर देखील अनेकांना तो मिळत नसल्याने लोक नाराज आहेत. का आला इथं? कनेक्शन घ्यायला माझं. बरं, काय झालं मग काय? आता माझे 30 तारखेनंतर बुकिंग झाले. हां त्यांचं 30 दिवसानंतरचं बुकिंग आहे ना. हां त्यानंतर आता मी आज आलो. आता 30 तारखेपासून आज मला वाटते 30, 1, 2, 3, 4, 5 दिवस हां. झाले. गॅस कधी मिळणार मला? मिळालं नाही. काय सांगितलं मग? ते म्हणते वेटिंग आहे, 8-8 दिवस मागची वेटिंग आहे. वेटिंग आहे. शिवाय आम्ही कसं देणार? म्हणलं मी लोकांना वेळ होते, गॅस मिळाला पाहिजे. मिळत नाही गॅस. मग एवढी गर्दी कशासाठी? ही जर लोकांची जर गैरअवस्था जर अशी होत असते तर सामान्य माणसांनी, महिला वर्गाने कसे यायचे गॅस? हां
त्यांना किती त्रास आहे हेल्पड मारायला. आज आपण पैसे देऊन गॅस घेणार आहे, बरोबर आहे का फुकट काय गॅस वाटत नाही, तरी सुद्धा मिळत नाही, मग किती हेल्पड मारायला. त्यांनी नियम सांगितला असला 30 दिवसाचा तरी देखील मिळत नाही, म्हणजे बुकिंग जरी केला तरी मग गॅस पोहोचणार कधी. आता माझा 30 दिवस संपून गेलाय, संपलाय गॅस संपलेला मग आहे. बरं. किती तारखेपर्यंत त्यांचं वाटप सुरू आहे सांगितलं त्यांनी? किती तारखेपर्यंत वाटप सुरू आहे म्हणून सांगितलं? नाही ते काय मग ते वेटिंगलाच आहेत आमची सगळी, 8-8 दिवस वेटिंग आहेत गॅस. मग ह्यांचं गॅस वेटिंग आहेत, ह्यांच्याकडे जास्त कार्ड आहेत, ह्यांच्याकडे जास्त बुकिंग आहे, ह्यांच्याकडे काही जास्त कनेक्शन असल्यामुळे काय त्यांना काय वाटतं काय अडचण काहींची निर्माण झालेली आहे नेमकी. लोकांची अशी अडचण का होते आहे ना, हेल्पाटा मारायला लागते ना. आता किती वेळा आला तुम्ही, किती वेळा आला हो तुम्ही, किती वेळा आला साहेब? आम्ही परगावी राहतो, किती वेळा आला? परगावी राहतो. आम्हाला काय गॅसची तुम्ही किती जरूर वेळा होती. 2023 तुम्ही किती वेळा आला? शेवटचा गॅस बुकिंग झालेला हो आहे. तुम्ही किती वेळा आला? तुम्ही किती योगा वेळा आहे. आला? इकडे इकडे योगा आहे. कसं होते माहिती आहे? 2023 ला मी लोकांची शेवटचा जी- बुकिंग केलाय. मी चाकरीचा गडी असं आहे आहे. आणि मी असं आता इथं गावी आलो, गॅस संपलेला होता आणि ह्याला आलो की काय उत्तर मिळालं माहिती आहे का? 30 दिवसांनी गॅस. आता याला काय करायचं? अजून चाकरीचा 30 दिवस संपून गेले तरी गॅस नाही, 4-5 नाही, दिवस झाले. बुकिंग पण करून घेणार होय त्याला. की मग? तुम्ही कुठून आलाय? काय अडचण काही नाही आमच्या. बरं. निवडीत आलोय. जर असतील बरं, बरं, तर waiting वर- काय सांगितलं? waiting वर राहणार मग. साईड बंद आहे अजून बर बुकिंगच होईना झालं. स्टॉक कमी आहे का? ते म्हणजे तुम्ही काय booking म्हणते होईल साहेब? परत राहू दे की. दुसऱ्या त्या number हो, वर. माझं काय मत आहे स्टॉक माहिती कमी नाही. आता निवडीत गाडी भरून गेली मी काय आहे. म्हणतो स्टॉक इकडे कमी बघा. कसं म्हणताय तुम्ही? स्टॉक राहू द्या. इथे जी लोक सिलेंडर घेऊन येतील त्यांना तर गॅस द्या. इथे जी मोकळी लोक जे गॅस घेऊन येतील त्यांचं बुकिंग झालेलं असेल त्यांना तर गॅस मिळावा. ज्या ठिकाणी तुम्ही बघितलं की ह्या लोकांच्या व्यथा आहेत, अनेक दिवस झालं तरी सिलेंडर बुक करून देखील लोकांना मिळत नाही, तो त्यांना मिळावा अशी अपेक्षा इथले नागरिक व्यक्त करत आहेत. प्रशासनानेही याकडे लक्ष देऊन लोकांची गैरसोय थांबवावी अशी मागणी नागरिकांची आहे. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.